टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। डोंगरकडा फाटा येथील शिवप्रेमीकडून सरकारचा निषेध। मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी आक्रमक झाले असून त्याचे पडसाद उमटले असून कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील शिवप्रेमींनी या घटनेचा निषेध केला आहे। सरकार व याच पुतळ्याच्या संबंधित सर्वांना दोषी धरून संबंधितांवर कारवाई करावी यासाठी डोंगरकडा येथील शिवप्रेमिकांनी आकडा बाळापूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन निषेध व्यक्त केला। सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक असे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। त्यामध्येच शिवप्रेमींना मोठा या घटनेचा धक्का बसला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त लोकार्पण करण्यात आलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांमध्ये कोसळलेल्या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्यामध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे। असं असतानाच दुसरीकडे राज्य सरकारकडून या प्रकरणी चौकशी सुरू झाली असून नौदलाने हा पुतळा उभारला होता असं सांगितलं जात आहे। नौदलाचे अधिकारी फोरेनिक्स टीमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। हा पुतळा कोसळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावर समाधान होत नसल्याने महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवप्रेमींनी निदर्शने देऊन निषेध केला जात आहे। 29 ऑगस्ट रोजी डोंगरकडा परिसरातील हजारो शिवप्रेमिकांनी एकत्र होऊन प्रशासनाला जाब विचारण्यासाठी या घटनेचा निषेध करून रीतसर निवेदन दिले आहे। नागेश पांचाळसह मुख्य संपादक गोविंद देशमुख, GTV महाराष्ट्र न्यूज। इतिहासातील अत्यंत लाजिरवाणी आणि अपमानास्पद असलेली घटना काल मालवण तालुक्यामध्ये घडलेली आहे। छत्रपती शिवरायांचा माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते मागच्या 8 महिन्याखालीच अनावरण झालेला पुतळा हा अचानक कोसळलेला आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधकाम आणि या माध्यमातून दिसून येत आहे। एका पुतळा निर्मितीसाठी अखेर 3 वर्ष लागतात आणि हा पुतळा फक्त 6 महिन्यामध्ये निर्माण करून काही गडबडीमध्ये लोकसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा हेतू हा या राज्य सरकारनं कधीच केला आहे। त्याचा फटका हा शिवप्रेमींना बसलेला आहे। छत्रपती शिवराय म्हणजे सगळ्या देशाचं जगाचं अस्मिता असलेलं केंद्र आहे। चंद्र आणि सूर्य असेपर्यंत त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य हे जगाला आणि नव्या पिढीला ऊर्जा देत राहणार आहे। हजारो पिढ्या त्यांच्या विचारावर जगणारे आहेत आणि अशा शिवरायांच्या या पुतळ्याच्या अवहेलनेबद्दल आम्ही या ठिकाणी राज्य सरकारचा आणि संबंधित सर्व अधिकारी असतील, कर्मचारी असतील, त्यांचा सर्वांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.